भद्राय राजते. एका पित्यानं आपल्या पुत्राला काय स्वप्न दिलंय, काय महत्वाकांक्षा, किती आत्मविश्वास आहे पित्याला. हो माझा पुत्र राज्य घडवेलच. ते राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. संस्कृत मधून लिहितायत शहाजी राजे. संभाजी महाराजांना तर 16 भाषा येत आहेत. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर आलेला हेनरी ऑक्झेंडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी. ज्ञान ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी कैक पाठशाळांना भेटी दिल्याचा उल्लेख आहे. कोकणात त्यांनी शाळा देखील उभारल्या. आताच राजकारण हे अर्थकारणावर आहे. 350 वर्षापूर्वीचं शिवाजी महाराजांचं राजकारण मात्र जीवन मूल्यांवर अधिष्ठित होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोकणच्या किनारपट्टीवर 750 किलोमीटरची किनारपट्टी आहे. दर्या ताब्यात घेण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी या किनारपट्टीवर 85 किल्ले उभारले. जंजिरा घ्यायचा प्रयत्न केला, साधलं नाही. अखेर जंजिराच्या उरावर महाराजांनी दुसरी शिवलंका उभारली. दर्याला बेसन घातली. दुर्ग सिंधुदुर्ग महाराजांनी उभा केला. या सिंधुदुर्गाचं बांधकाम करताना महाराज तिथल्या किल्लेदाराला काय सूचना देतात माहिती आहे? इंग्रजांकडनं शिसे मोजून घेणे. का? फसवतात. सांगतायत महाराज, वाळू बांधकामासाठी लागणारी धुवून घेणे. वाळूस माती राहील, समुद्राच्या लाटांनी परत माती वाहून जाईल, वाळू मोकळी होईल आणि भिंत कोसळेल. किती बारकाईनं लक्ष आहे. उत्तम स्थापत्य तज्ञ आहेत महाराज, विलक्षण. या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी महाराज ते बघायला गेले. बांधकाम बघता बघता अनावधानानं त्यांचा डावा पाय ओल्या बांधकामावर पडला आणि उजवा हात तिथल्या चुन्याच्या गिलाव्यावर. महाराजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा तिथं उमटला. महाराज म्हटले अरे, आणि कामगार म्हणले धन्य झालो महाराज, दर्याला व्यसन घातलीत, ही दुसरी शिवलंका उभारलीत, सिंधुदुर्ग उभा केला. महाराज आपण इथं सतत असायला हवे असं आम्हाला वाटतच होतं. आता या आपल्या ठशांच्या रूपानं आपली सतत सोबत इथं होत राहील. त्या कामगारांनी महाराजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा व्यवस्थित संवर्धित केला. पुढं महाराणी जिजाबाईंनी त्याला कोवाड केली. आजही सिंधुदुर्गावर गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा तुम्हाला तिथं दिसेल. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलेलं हे आणखी एक जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्गावर. 350 वर्षापूर्वी प्रत्येक क्षेत्रात क्रांती आहे. महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त आदेश दिलाय, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. पण कुठल्याही शेतकऱ्याच्या, स्वराज्यातल्या, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला तर हात लावायचा नाहीच. पण शत्रू राज्यात जाल, स्वारीवर जाल, शत्रूच्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. स्वतःच्या शेतकऱ्यांचीच नव्हे, शत्रूच्या शेतकऱ्यांची सुद्धा काळजी घेणारा हा राजा आहे. सत्तादेश आहे. मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही. सत्ताज्ञ आहे. परस्त्री माते समान, बाई माणसास धक्का लागता कामा नये. काय अलौकिक आहे सगळं. हाताशी काय होतं महाराजांच्या? ना सैन्य, ना सामर्थ्य, ना संपत्ती. पण महाराजांनी हाताशी काही नसताना शून्यातनं विश्व उभा केलं. तुम्ही सुरुवात करा. लोककल्याणाचं कार्य असेल तर सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. महाराजांनी हे सिद्ध करून दाखवलं.
अहो 13, 14, 15, 16, 17 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय, पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी समशेर लपून ठेवतो आणि विट्टीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरगं टेहणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं येताना. तसं खुनेचं पोर थररलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची. कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी समशेर लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरगं टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काय नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचा पोर म्हणलं, तो तर महतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेच पोर आत गेलं, राजांना सांगू लागलं, राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणले दे पाठवून आत. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचार, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असं करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. बापाला सांगून मग उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कोणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? आयत गवसून जाल राजा. राजाने माणसं गोळा केली. त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच विविध जातींचा, नाना पंथांचा, अनेक धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र आले तर त्यांच्यात एकसंगता निर्माण होणं कठीण, आणि एकसंगता निर्माण जरी झाली तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं हे आणखी महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपानं इथं पूर्ण करून दाखवलं. 350 वर्षापूर्वी केवढं हे अफाट कार्य. खरं तर ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराष्ट्रात आला होता. तो शिवाजी महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात पोहोचला. दर्यावर आता अधिकार महाराजांचा. या ॲबे करेला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. त्यासाठी महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढचा प्रवास करता येणार नव्हता. तो परवाना घ्यायला तो रोह्याच्या महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. हा ॲबे करे मुळातच जिज्ञासू. परवाना घेता घेता तिथल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला त्याने विचारलं, तुमच्या शिवाजी महाराजांचं सैन्य मुठभर, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. असं कुठलंही क्षेत्र प्रांत नाही ज्या क्षेत्र प्रांताचा महाराजांचा अभ्यास नाही. सगळ्या प्रांतांचा महाराजांचा अगदी खोलवर अभ्यास आहे. धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, साऱ्यांचा. इतिहास तर महाराजांना तोंडपाठ आहे, आणि भूगोल
तो तर त्यांच्या नजरेत साठवलाय. डोंगर, दऱ्या, पर्वत, घाट, रस्ते, नद्या, नाले, सार सार महाराजांना माहिती आहे. शहरं, खेडी, वाड्या, वस्त्या, सार या अभ्यासाच्या बळावरच महाराज यशस्वी होतात. अभ्यास सोनी प्रकटावे, यश मिळते, हे शिवचरित्र आम्हाला सांगतं. महाराज यशस्वी झाले त्या अभ्यासाच्या बळावर. आमची पोरं अयशस्वी होतात ती अभ्यास नसल्यामुळं. आमच्या गावातली 4 पोरं होती. म्हटले आता नोकरी तर नाही, काहीतरी व्यवसाय उद्योग करावा. म्हटले काय व्यवसाय करावा? चौघांनी बरीच चर्चा केली आणि मग त्यातला एक जण म्हटला, आपलं गाव जरा आत आहे, गावचं एस टी स्टँड गावाच्या बाहेर आहे, माणसं एस टीतनं उतरली तर 2 किलोमीटर त्यांना चालत जावं लागतंय. म्हटले मग आपण रिक्षा घेऊ, रिक्षाचा व्यवसाय जोरात चालेल. म्हणजे स्टँडवर माणसं उतरली की रिक्षात बसतील, गावातून सोडायचं, उत्तम चालेल व्यवसाय. चौघांनी पैसे काढले, चौघात मिळून एक रिक्षा घेतली, व्यवसाय करायचा म्हणून ती स्टँडवर लावली आणि रिक्षा स्टँडवर लावल्यावर चौघातले 3 मागं बसले, चौथा पुढं बसला. एस टी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघितल्यावर रिक्षा जवळ गेले, आत बघितलं, फुल्ल आहे रिक्षा. म्हणले माणसं चालत गावाकडं. 3 महिने झाले यांना व्यवसायात काय रसच दिसेना. 3 महिन्यानंतर म्हणले ह्या उद्योगात काय फार नाही दिसत, काय दुसरा काहीतरी व्यवसाय करूया. म्हणजे कुठला करूया? परत चौघात चर्चेला बसले. परत एक जण म्हणला, आपल्या गावात गाड्या भरपूर आहेत, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही, आपण पंक्चर काढायचं दुकान टाकू, भरपूर व्यवसाय चालणार. चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 3 महिने झाले तर ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी गाडीचं पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय, या प्रश्नाची उत्तरं मिळवणं म्हणजे अभ्यास करणं. महाराजांचा हा अभ्यास होता म्हणून महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी झाले. प्रत्येक. या अभ्याकरेनं महाराजांच्या त्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे सगळं करताय कशासाठी? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहत तंजावर पासून तहत पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. हे फक्त महाराजांचं ध्येय नाही, रोह्याच्या कार्यालयातल्या त्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा हे माहिती आहे, हे त्याचंही ध्येय आहे. एकदा ध्येय ठरलं की मग सुरुवात करता येते. ध्येय ठरवा. आमच्या पोरांची ध्येय काय आहेत? एखाद्याला विचारलं, बरं काय काय ठरलंय? बघू, चाललाय विचार अजून. अरे पण करणार कधी? नाही, नाहीच काय झालं तर पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. चिटक. काय ध्येय आहेत आमची? महाराजांचं ध्येय किती अफाट. ध्येय ठरवायला हवा आधी काय करायचं आहे. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधी ठरलंय का जन्माला यायचं? जन्माला यायच्या आधी ठरलं जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना आहे ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. एवढ्या एकाच घटनेचं नियोजन नव्हतं.
सारी गोष्ट आहे. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. दुपारी 2:30 वाजता खानाचा कोतळा काढला. 2:45 वाजता रानावनात लपलेले मराठे बाहेर पडले. खानाच्या संघर तुटून पडले. लंगडेतोड चालू झाली. खानाचं सैन्य पाटला पालन पळत सुटलं. त्यांच्या तोफा तिथंच, हत्ती तिथंच, घोडे तिथंच, उंट्या, समशेरी, तलवारी सगळं तिथंच. मराठ्यांनी टिपलं जवळ जाऊन ताब्यात घेतलं. महाराजांना माहिती आहे, हो आपण खान मारणारच आहोत. मारला. खान येते वेळी 4000 घोडे घेऊन आलाय. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात 2000 घोडी आपल्याला मिळणारच आहेत, मिळणारच आहेत. आणि महाराजांना अफजल खानाच्या प्रसंगात 2000 घोडी मिळाली. पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्याचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी आहे ना घरी? घरी मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुमच्या गाडीचा? घोडे मिळाले 2000, पण चालवणारे नसतील तर? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. हे नियोजन. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. या सगळ्या गोष्टींच्या बळावरच 6 जून 1674 रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. या अमलेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं बकरकरांनी त्याचं वर्णनही केलं. राजे छत्रपती झाले. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य या मातीत अस्तित्वात आलं. पण महाराजांचा हा राज्याभिषेक उद्ध्वस्त करण्यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. महाराजांचा राज्याभिषेक त्याला मोडायचाच होता, होऊच द्यायचा नव्हता. आणि महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी त्याने आपल्या दूध भावावर सोपवलेली. तो अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. त्या श्रीगोंदा तालुक्यात भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे. या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ राहत होता, ज्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबतजंग. तसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबतजंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, पण नाव जोरात आहे हो. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबतजंग. पूर्वी आपली नावं पण जोरात होती. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. स्वाभिमान दिला होता महाराजांनी. पण याचं नाव जोरात खान जहान बहादूर खान कोकलताश हैबतजंग. त्याच्यावर जबाबदारी होती महाराजांचा राज्याभिषेक मोडायची. पण तरी राज्याभिषेक झाला. औरंगजेब कमालीचा संतापला. त्यांनी खरमरीत पत्र या बहादूर खानाला लिहिलं, करतोस काय, राज्याभिषेक झाला. या बहादूर खानाला औरंगजेबाला लगेच कळवलं, हुजूर मी उत्तरेकडून प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर आहे. बहादूर खान सांगतोय, मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती की महाराज छत्रपती व्हावे. पण बहादूर खानाच्या या उत्तरानं औरंगजेबाचं समाधान होणार नव्हतं. तो भयान संतापला होता. बहादूर खानाला माहिती होतं औरंगजेबाचा हा राग असा राहून चालणार नाही. त्याचा राग गेला पाहिजे आपल्यावरचा. त्याला माहिती होता औरंगजेबाचा राग कसा घालवायचा. त्याला हेही माहिती आहे की टेबला खाल्लं दिलं म्हणजे टेबलावरनं काम होतं. पैसा म्हटलं की औरंगजेब पागडायचा. या बहादूर खानानं काय केलं, बहादूर खानानं औरंगजेबाला लगेच पत्र लिहिलं, हुजूर इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवले आणि 200 दक्षिणी घोडी. बस एवढा पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी मी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं, 1 कोटी नगद. बरे पट्टे, शाबास शाबास शाबास, लवकर 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 पाठवून दे आणि हितनं पुढे जरा नीट राहा.
रागच गेला औरंगजेबाचा 1 कोटी म्हटल्यावर. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराजांचं गुप्तहेर खातं काय कमालीचं आहे. सगळ्या राज्यात हेर आहेत महाराजांचं. आज आग्र्याला औरंगजेबाला बातमी मिळाली आहे बहादूरगडावर 1 कोटी आहे. दुसऱ्या क्षणी महाराजांना बहादूरगडावर 1 कोटी आहेत. हे महाराजांचं गुप्तहेर खातं इतकं गोपनीय आहे की बहिर्जी नायकांशिवाय महाराजांच्या गुप्तहेर खात्यात आणखी कोण कोण होतं याची नावं इतिहासाला अजून माहिती नाहीत. हे इतकं गोपनीय आहे. कळालं महाराजांना बहादूरगडावर 1 कोटी आहे. आणि महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येतेच झाले. जी महाराज. हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. काय संवाद आहे बघा राजा आणि सेनापतींचा. महाराज सांगतायत हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मलाही सर्दीची अलर्जी आहे, हो द्या ना पावसाळा बघू ना परत. प्रकार नाही, प्रकार नाही. इथं माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. महाराज एखादी मोहीम काढायची आणि तानाजी सांगायचा राजा हेडाव आपला, तसा यसाजी म्हणायचा ताना आम्ही हाय नव सरमाग, तसा बाजी म्हणायचा यसाजी कवापासून नंबर लावून बसलो का सरमाग. ही मोहीम आपली, आपण जाणार राज, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. इथं माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. अहो इकडे पन्हाळ्यावर सिद्धीचा वेढा पडलाय. 65,000ची फौज आजगारनं विळका घालावाशी महाराजांना विळका करून बसलीये. महाराजांच्या लक्षात आलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू राजांसारखा दिसणाऱ्या शिवा काशीदला 6 महिन्याची ओळख आहे फक्त. आणि महाराजांनी शिवाला विचारलं शिवा आमचं रूप घेशील? ए शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा मरायला तयार होशील? शिवा म्हणला होतो. झाला गेला स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे फक्त. काय पेरलं असेल महाराजांनी या शिवा काशीदच्या उरात की शिवा काशीद मरायला तयार व्हावा. इकडं राजांचं रूप घेऊन शिवा काशीद गेले. त्याचवेळी राजे बाजी प्रभू फुलाजी प्रभू आणि बांदल सेनेला घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून पावसाळ्याच्या वादळी किर रात्री विशाळ गडाकडे निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि बाजी प्रभूंना चाहून लागली शत्रू पाठलागावर आहे. बाजी प्रभू राजांना म्हणाले राजे निमे लोक घेऊन आपण पुढे निघा. निम्या लोकांनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. राजे म्हणले नाही बाजी सगळे सोबत लढू. तसे बाजी कडाडले नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निमे लोक घेऊन राजे विशाळ गडाकडे निघाले आणि निम्या लोकांशी बाजी प्रभू गजखंडीत आडवे उभा राहिले. झुंजत राहिले बेफाम. धुमाचक्री उडाली. कडाडत राहिले बाजी. जाऊन सांगा ताई आम्हाला जोपर्यंत राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे आवाज बाजींच्या कानावर पडले आणि शिर तुटले. बाजी ढासळले. स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावन खिंड झाली. तयार आहेत समर्पित व्हायला मरायला. बाजी प्रभू तर सरळ सांगतायत महाराजांना साहेबकारी आम्ही मरितो. का? काळजी करण्यासारखं महाराजांनी काही ठेवलंच नाही. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. बाजी प्रभू फुलाजी प्रभू मारले गेले आणि महाराज त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला बाजी प्रभूंच्या सिंध या गावी आले. कुटुंबियांचं सांत्वन केलं.
बाजी प्रभू फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची 350 वर्षापूर्वी. आता ठीक आहे, ज्या सैनिकांची मुलं वयात आली त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल. पण काही सैनिक असे आहेत की ज्यांची मुलं अजून छोटी छोटी आहेत, लहान आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या मुलांचं काय? आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल दरवेशी गृह उभारलंय, ज्याला आता मी वसतिगृह म्हणतो. आपल्या सैनिकांच्या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची सगळी व्यवस्था स्वराज्यातून केली जायची आणि ती मुलं योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. छोट्या मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय आणि तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी, मुलबाळ नाही. आपल्या सैनिकांच्या अशा विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. फॅमिली पेन्शन. पेन्शन किती द्यायची तेही ठरलंय. तो सैनिक शेवटच्या युद्धात मारला गेला तेव्हा त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. आता काय सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही आणि सैन्यात आहे, युद्धात गेले, मारले गेले, आता घरी फक्त वृद्ध आई वडील आहेत. त्या वृद्ध माता पित्यांचं काय? महाराजांनी त्यांची काळजी घेतली. आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी 250 नावाची योजना आणली आहे. दरमहा स्वराज्यातनं या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. शेवटच्या घटकाची काळजी घेतली महाराजांनी. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. केवढं अफाट कार्य केलंय महाराजांनी. महाराजांनी हंबीररावांना सांगितलं, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले आणतो. बरं, आणणं सोपं आहे. त्या बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000ची फौज आहे? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. म्हणजे आमचा इथला शेतकरी हाच स्वराज्याचा सैनिक आणि स्वराज्याचा सैनिक हाच इथला शेतकरी. मल्टी स्किल लेबर पॉलिसी हे महाराजांचं सगळ्यात महत्वाचं तंत्र आहे. दसऱ्याला सीमोल्लंघन करून मुलुकगिरीसाठी गेलेले सैनिक अक्षय तृतीयेला परत यायचे शेतीच्या कामाला. आताही महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. घेतलेले 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावर निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं उरळी कांचन युवक पाटस करत त्या बहादूरगडाच्या अलीकडं कुरकुंभ नावाचं एक गाव आहे, त्या कुरकुंभला येऊन थांबले. म्हणजे 2,000 फौजेनिशी हंबीरराव कुरकुंभला आणि 7,000ची फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार निघाला. तो रायगडावरनं पुण्यात आला आणि पुण्यातनं पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत अहमदनगरला पोहोचला आणि अहमदनगरवरून श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं निघाला. हे 7,000 सैन्य नगरवरून जसं बहादूरगडाच्या दिशेनं निघालं त्याने एकच हल्लाकल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे बडवायला सुरुवात केली. अवघा कल्लोळ उठला आणि हा कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला. एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर, क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. म्हणजे दिवस शुभ आहे का? प्रकार नाही. महाराजांचं सैन्य मुठभर, शत्रू अफाट.
अमावस्येच्या किर्र काळोखाचा फायदा घ्यावा आणि बलाढ्य शत्रूवर छापेमारी करत विजय संपादन करावा, हे महाराजांच्या युद्धाचं तंत्र. अहो, अमावस्येला डोळ्यात बोट घातली तरी काही दिसत नाही. महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या. मोगलांना पक्क माहिती आहे मराठे दिवसा येत नाहीत, मराठे रात्रीच. पण तोपर्यंत हर हर महादेव चार वेळा बहादूर खानाच्याही कानावर पडल्या आणि त्याची खात्री पटली. आले 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 मराठे आले. पण ज्या अर्थी दिवसा आलेत मराठे भयानक असणार, कारण आपलं 35,000 सैन्य आहे. आपल्या 35,000 सैन्याशी लढाईला मराठे दिवसा आलेत म्हणजे मराठे 50,000 तरी असणार. बहादूर खानानं काय केलं, बहादूर गडावरून आपली 35च्या 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या रोखाला. इकडून मराठे तबातबात हर हर महादेव जय भवानी ढोल तसे बडवत, तिकडून बहादूर खान त्यात संतापात यलगार तख्तात देतीन आक्रमण. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, दुबा चक्री मारणार. बहादूर खान कडातला आक्रमण, उचलले मराठे हर हर महादेव, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला. भागो चाल, मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. 2 मैल झाले, 4 मैल झाले, 6 मैल झाले, 10 मैल झाले. मराठे थांबायचं नावच घेणार. थांबायचं काय, मराठे मागं वळून पण बघेनात. त्या बहादूर खानाला काही कळेना. पण मराठे आता थांबायचं नाव घेईनात म्हटल्यावर बहादूर खान म्हणला रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. गए, भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं आपलं सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 7-8 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान संतापणार. काय पद्धत आहे काही? असे असते का लढाई? काय लपाछपी चालली आहे का? पण वैतागलेला बहादूर खान आता करतो काय, येत आहेत मराठे चालून म्हटल्यावर. परत सगळं सैन्य वळवलं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे तावात घुसायचं आणि कापायचं. बहादूर कोणा संतापलेला आक्रमण करत दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुम्हाला रणसंग्राम मारणार. कडाडले बहादूर खान, उचलले मराठे, तलवारी उचलल्या गेल्या. वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो झाल. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले. मराठे पुढंच. बहादूर खान म्हणला रुक जाओ. गए. उगा हुलकावणी दाखवायला आलते. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यांनी त्याचं सगळं सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 10-15 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान वैतागला. काय व्हायचं ते होऊ द्या. आता जातील तिथपर्यंत आणायचे, नाहीतर हे दिवसभर खेळवत बसतील आपल्याला. असे काय व्हायचं ते होऊ द्या. जातील तिथपर्यंत आणायचे बस. त्याचं पक्क ठरलं. त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं, सजग राहा, सावध राहा. सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठेही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. दुश्मन संपवतात आणि मग पुण्यात येतात. सावध राहा. काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत ताणायची. ठरलं. बहादूर खानानं आपलं सगळं सैन्य परत मराठ्यांच्या दिशेने वळवलं. मराठे तावात घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजा परत आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार. तलवारी उचलल्या. वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. पण आता पक्क ठरलेलं बहादूर खानाचं, काय व्हायचं ते होऊ दे. जातील तिथपर्यंत आणायचे. झालं. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 5 मैल, 10 मैल, 15 मैल, 20 मैल. नगर आलं. बहादूर खान मागच. बघता बघता मराठ्यांनी नगर सोडलं, शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. बहादूर खान शिरूरला पोचला. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हटला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चल. तू गप. काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत ताणायचे बस. बहादूर खान आता ऐकायला तयार नव्हता. तोपर्यंत मराठे रांजणगावला पोहोचलेले. बहादूर खान मागच. मराठे पुण्यात पोहोचले. बहादूर खान मागच. आता जसे मराठे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात आणि उरलेले मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आलात खरा, पण त्याला मराठे कुठे दिसेच ना. यही तो थे, कहा गए.
ठोडो 35,000 सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले? शोधून शोधून वैतागला बहादूर खान, पण मराठे गवसेनात. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे, चौथ्याचं काम नाही. पण आता मराठे सापडतच नाहीत म्हटल्यावर मग बहादूर खान म्हणाला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत मिली हमें, मराठे भाग गए, मराठों को भगा दिया, खासी जीत मिली, चलो वापस. आणि बहादूर खान त्याचा 35,000 सैन्य घेऊन निघाला पुण्यातनं माघारी. पण बहादूर खान आपल्या 35,000 फौजेनिशी पार पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी इकडं कुरकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय, इकडून रान मोकळच आहे. हंबीररावांनी आपली 2,000 फौज घेतली, एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वाचमन गेटमन थांबडून सुजवले, आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्या जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढा सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नका 200 दक्षिणी घोडी त्याच्यावर लादलेला ऐवज घेऊन हंबीरराव निघाले परत बहादूरगडावरनं. कुरकुमवरनं पाटस, येवा तोरळे कांचन करत पुण्यातनं रायगड. इकडं जीतम जीतम करत बहादूर खान पोचला होता नगरला. नगरवरनं निघाला होता बहादूरगडाकडं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळेना. एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खान त्याला विचारलं, ये क्या है? तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मराठे हुजूर. मराठे? तो हम किनके पीछे थे? मराठों के हुजूर. तो इधर कौन आया था? मराठे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळलं असं फसवलंय. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी तोपर्यंत इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मराठे? मला सांगा, शत्रूचं सैन्य किती? 35,000. महाराजांचं सैन्य किती? 9,000. मग महाराज असं म्हणले का हो, त्यांचे 35,000 आहेत, आपले 9,000 आहेत, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? माघार घेतली का महाराज म्हणले जरा तयारी करू 10-15, मग अर्ज भरू? नाही हो, जे आहे ते, जेवढं आहे तेवढं. कारण नाही, अजिबात नाही. महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण महाराजांनी पर्याय निर्माण केले. पर्याय. शत्रूचं सैन्य 35,000, आपलं 9,000. आपलं वाढवता येत आहे का? नाही. मग ठीक आहे, त्याचं कमी करा. काय पर्याय काढला? आपलं वाढवता येत नाही ना, त्याचं कमी करा. 35च्या 35 इकडे नेऊन ठेवले. वॉचमन गेट मनस तिथं किती कमी करावे? पर्याय. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन बेशुद्ध झाला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्यानं विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला, ऐकली ना. अरे मग फाशी झाली आपल्याला, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणला, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काही नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. तसं त्या कैद्याने विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसातच माझा घोडा आकाशात उडेल. नेमकी फाशीची. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो, फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चालला, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. महाराज, माझ्या घोड्याच्या बाजूला राहू द्या, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात
मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, म्हटलं असं तसं मारणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला ठीक आहे, चल दिलं 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 तुला 1 वर्ष दिलं. त्याला 1 वर्ष मिळालं, पण त्या पहिल्या कायद्याला काही कळेना. त्यानं त्याला परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय का? आणि मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब 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 ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. हे महाराजांच्या यशाचं रहस्य आहे. झेपावत राहा, ध्येयाच्या दिशेनं फक्त जात राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, घसरत जा. घसरता येत नाही, घरंगळत जा. घरंगळता येत नाही, सरपटत जा. पण जा. जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभं असतं. हे केलं महाराजांनी. बघा ना, 35,000ची बहादूर खानाची फौज, महाराजांची 9,000ची. मला सांगा, प्रत्यक्ष लढाई झाली का? नाही. महाराजांचं काय नुकसान झालंय का? नाही. महाराजांची काय हानी झाली आहे का? नाही. आणि फायदा 1 कोटी. जर आम्हाला 1 कोटी मिळाले तर आता पार्टी. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अयशस्वी बनवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी ठरवते. महाराजांनी फक्त 1 कोटी उडवायचं नियोजन केलं नव्हतं. 1 कोटी मिळवल्यानंतर पुढं काय त्याचा विचार करून महाराजांनी ठेवलाय. महाराजांना माहिती आहे 1 कोटी गेल्यावर बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 अशी लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल. लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर आला तर रायगडावर आपली फौज फक्त 10,000. रायगड राखावा कैसे? सुरू झालं महाराजांचं राजकारण. काही करून बहादूर खानाचं आक्रमण थोपवलं पाहिजे. काही करून थोपवलं पाहिजे. कुठपर्यंत? आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे. सुरू झालं राजकारण. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. महाराजांनी बुद्धीनं डाव टाकला. आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं महाराजांनी बहादूर गडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. काझी हैदर बहादूर गडावर पोहोचले, पण बहादूर खान काही भेटच घेणार. नको बाबा, ते फसवतात फार. पण एक राजकीय संकेत असतो, वकिलाची भेट घ्यावी. नाही लाजानं बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली. क्या है? तसे काझी हैदर म्हणाले, हुजूर, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतःकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं हो हे. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला, आणि जेव्हा आला आमच्या महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्या जळतायत महाराज. 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी आम्हाला आज महाराज म्हणाले, काजी साहेब, तुम्ही स्वतः बहादूर खान साहेबांकडे जा. त्यांना सांगा आम्ही विनाअट विनाशर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्याकडे चाकरीला पाठवायला तयार आहे, आणि आम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान तळाखन उठला. 10 किल्ले? मग आता
चाव्या आणायच्या. मग संभाजी महाराज कधी येत आहेत, मग शिवाजी महाराज कधी येतो म्हटले. काजी हैदर नाकळलं, मासा गळाला लागलाय. आणि काजी हैदर म्हणले, हुजूर आमच्या महाराजांनी हे सगळं तुम्हाला दिलंच आहे म्हणून समजा, दिलेच आहे. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय 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 नाही, हे जे तुम्हाला सगळं महाराज देणार आहे, म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येणं, स्वतः महाराजांनी येणं, या सगळ्याला औरंगजेब बादशाहची फक्त मान्यता हवी. एकदा बादशाहच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले दिले दिले. बहादूर खान म्हणला, एवढंच ना, औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना. ओके, दिले दिले दिले. त्याच्या काही डोक्यातच नाही आले. अहो तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. की बहादूर खानानं लगेच मोबाईल नंबर फिरवला औरंगजेबाचा आणि लावला मोबाईल औरंगजेबाला. हा 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 आलमपणा. हा आलेत 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 वकील महाराजांचे. हो हो हो, नाही नाही नाही, झाली झाली चर्चा झाली. हो हो हो, नाही नाही नाही, 10 किल्ले देत आहेत. हो नाही, विनाट विनाट विनाट. हो हो 10 किल्ले. हा हा, नाही नाही नाही, संभाजी महाराज नाही पाठवतायत. हो नाही नाही, स्वतः येतो म्हणले महाराज. हो 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 हो, नाही फक्त तुमची मान्यता हवी. हा नाही, तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले की हे सगळे आपल्याला मिळाले. हो, फक्त शिक्क्याचे कागद पाहिजे तुमचे. हा हा, ईमेल करताय, व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करायला लागेल? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून तो औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐकतं द्यायला तयार आहेत म्हटल्यावर बहादूर खान 4 महिने निवांत. मात्र या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हटले, ये आता कधी पण. आग्र्यावरून औरंगजेबाचे जसे शिक्क्याचे कागद आले, बहादूर खानानं आपले 2 वकील तातडीनं लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 जा, हे शिक्क्याचे कागद महाराजांना द्या, त्यांच्याकडनं ते 10 किल्ले, संभाजी महाराज ते काय ते सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर, महाराजांची भेट घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही, तुमचे ते वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काजी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमची 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे हंबीराव आलते. कुठं? अहो तुमचे हंबीराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग तुमचे काजी साहेब आले, ते म्हटले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते एक दिमाग दाखवला की आमचा पुत्र धरावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पवाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले तसं बहादूर खानाने विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. आता करतो काय? बिचारा बहादूर खानानं सगळं कळवलंय औरंगजेबाला. शिक्क्याचे कागद आले त्याचे, आता काय कळवायचं औरंगजेबाला? बिचारा बहादूर खान जे घडलं होतं ते सगळं त्याने औरंगजेबाला कळवलं आणि पत्रात शेवटी लिहिलं, त्या शिवाजी राजांनी आम्हाला पुन्हा फसवलं हो. त्याच्या या पत्राला जे औरंगजेबानं उत्तर दिलंय ते आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बचमेत घेऊन जाता, अफाट खजिना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता. तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन त्या शिवाजी राजांच्या बरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं, हुजूर तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेब आता ह्याच्यावर? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून
इतकी भीती खाल्ली होती त्याने, इतकी दहशत होती महाराजांबद्दल त्याच्या उरात. चुकून नाही आला तो, अजिबात नाही. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय, जगात तुलना नाहीच. याचं कारण असं, आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांच्या पुढे जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2च भारतीय होते, बाकी सगळे भारताबाहेरचे होते. महाराजांनी त्या साऱ्यांचा पराभव केलाय. फक्त 2 भारतीय आहेत. एक मिर्झा राजा जयसिंग, तो भारतीय आहे, आणि 2 अफजल खान, तोही भारतीयच आहे. हे 2 सोडले तर बाकीचे जेवढे शत्रू महाराजांवर चाल करून आले तेवढे सगळे भारताबाहेरचे आहेत. त्यांच्या देशातले नामवंत योद्धे आहेत. पुण्याच्या लाल महालात महाराजांनी जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला आणि शाहिस्ताखानाची बोटं छाटली. तो नवाब अबू तालिब मिर्झा शाहिस्ता खान तुर्कस्तानचा नवाब आहे, तुर्कस्तानचा आहे. महाराजांनी त्याचा असा पराभव केला की तो रातोरात इथून पळाला, पुन्हा फिरकला नाही. लोणावळ्याच्या उंबरकिंडीमध्ये महाराजांनी कारतलब खानाला कोंडून मारलं. तो कारतलब खा उझबेकिस्तान, म्हणजे आताच्या ताश्कंदर रशियाचा आहे. तो सिद्धी जौहर, सिद्धी सलामत खा इथोपियाचे आहेत. बेलोल खान पठाण, सिकंदर चंद्रकांत पठाण आहेत. दिलेर खा अफगाणिस्तानचा आहे. हा इंग्रज इंग्लंडचे, फ्रेंच फ्रान्सचे, पोर्तुगीज पोर्तुगालचे, साऱ्यांचा पराभव. 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत महाराज. कित्येक देश महाराजांच्या युद्धतंत्राचा अभ्यास स्वतःच्या लष्करी अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांच्या पिढ्यांना शिकवत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोसांना इंग्रजांनी नजरकैदेत ठेवलं. या नजरकैदेत असतानाच नेताजींच्या हाती शिवचरित्र आलं, आणि हे शिवचरित्र वाचताना नेताजी सुभाषचंद्र बोसांची नजर शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेच्या प्रकरणावर थांबली. शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या प्रकरणातून नेताजी सुभाषचंद्र बोसांनी प्रेरणा घेतली आणि महाराजांसारखंच वेषांतर करून नेताजी सुभाषचंद्र बोस देशांतर करते झाले. देशाच्या बाहेर जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली, आणि या आझाद हिंद फौजेच्या आपल्या आझाद हिंद सैनिकांना भारतीय स्वातंत्र्याचा नेताजींनी एकच महामंत्र दिला. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा एकच मंत्र, शिवराय, शिवराय आणि शिवराय. परवा एक पाश्चात्य तत्वज्ञ भारतामध्ये आला होता. तो असं म्हणाला की तुमची भारतीय पोरं भाग्यवान, तुमची भारतीय पोरं खरंच भाग्यवान, कारण आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला आम्हाला काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले. आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला मला काल्पनिक स्पायडरमॅन बनवावे लागले. आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला मला काल्पनिक रॉबिन हुड तयार करावे लागले. तुमची भारतीय पोरं भाग्यवान, त्यांना प्रेरणा द्यायला खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या मातेत जन्माला आले. आपण भाग्यवान आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार, ते कार्य आपल्या कृतीत उतरवूया. स्वराज्य आणि सुराज्य उभा करूया. धन्यवाद. जय महाराज.